जेवढे पानं आळूचे तेवढे लेयर्स असणार ही गॅरंटी. मस्त कुरकुरीत आळूवडी आणि त्याबरोबर चिंचगुळाची चटणी. आता इथे मी आळूचे पानं स्वच्छ धुवून घेतले आहेत आणि व्हिडिओत दाखवला आहे त्याप्रमाणे हिरवे वाटण करून घेतलं आहे. बेसन पिठामध्ये 2 चमचे तांदळाचं पीठ, जिरे, ओवा, भरपूर कोथिंबीर, हिरवे वाटण, मीठ आणि चिमूटभर सोडा घातलेला आहे. आता हे पीठ एकदम भज्यासारखं सरसरीत भिजवायचं आहे. चाळणीला तेल लावून त्यावर सर्वात मोठे पान अगोदर ठेवायचं आहे. नंतर पीठ लावून घ्यायचं आहे. नंतर लहान पान आणि त्याच्यानंतर सर्वात लहान पान असे लेयर्स तयार करायचे आहेत. जवळपास माझी 10 पानं होती म्हणून मला ह्या वड्या शिजायला 45 मिनिट लागले. आता ह्या वड्या पूर्ण शिजल्या आहेत. ताटात उलट्या करून त्याचे आपण काप करून घेऊया. तर अशा पद्धतीने आपण त्याचे चौकोनी काप करून घ्यायचे आहेत. तुम्ही बघू शकता काय छान लेयर्स आले आहेत. आता सुरुवातीला मोठा गॅस नंतर बारीक ह्या पद्धतीने सर्व वड्या तळून घ्यायच्या आहेत. मस्त कुरकुरीत अशी आळूवडी आपली तयार झाली आहे.